नमस्कार. लोकमान्य टिळक यांच्या गीता रहस्य या ग्रंथामधील जे गहन तत्वज्ञान आहे ते माझ्या क्षमतेप्रमाणे तुमच्यासमोर सुलभ गीता रहस्य या प्रकरणांमधून आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. आज आपण गीता रहस्यमधील 6वे प्रकरण आधिदैवत पक्ष आणि क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार यामधील भाग पाहणार आहोत. आणि सुलभ गीता रहस्याचं आजचं 8वं प्रकरण आहे, निर्णय कसा घ्यावा. निर्णय घेणं हे खरंच जीवनात फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच ती कठीण देखील आहे. जीवनाचा निर्णय असू दे, एखाद्या प्रसंगी पडलेला पेच असू दे, की मी हे करू की मी ते करू. अगदी साध्या गोष्टीपासून याची सुरुवात होते की आपल्या मुलाला कुठल्या शाळेत घालायचं, मराठी माध्यमाच्या घालायचं, CBSE बोर्ड, इंटरनॅशनल स्कूल की आपल्या SSE बोर्डाच्या शाळेत घालायचं, इथपासून ते त्याने पुढे काय करावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं की कला क्षेत्रात आपली प्रगती करावी. अशा प्रकारे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे प्रश्न आपल्यासमोर येत असतात आणि यातून नेमका निर्णय कोणता घ्यावा, साधं आज नाश्त्याला काय करावं इथपासून देखील निर्णय घेण्याचा कित्येकांना कंटाळा येत असतो. आणि खरंच एक डोक्याला कटकट वाटते कित्येकदा की अरे निर्णय कसा घ्यावा, मी काय करू, काय ठरवू. कोणी येणार असेल घरी तर त्यांना बोलवू, माझा वेळ मी देऊ की त्यांना नको बोलवू, की हॉटेलातलं खाणं आणू की घरचं खाणं बनवू, की फिरायला कुठे जाऊ, की ह्या वर्षी फिरायला जायचं की नाही जायचं, परीक्षा आहे तर घरी राहायचं का. असे अनेक निर्णय. मित्रमैत्रिणी जर बोलवत आहेत बाहेर फिरायला आणि आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्यावेळेला काय निर्णय घ्यायचा. सकाळी लवकर उठायचं आहे, अलार्म लावलेला आहे आणि झोप पण मस्तपैकी येते आहे, तर त्यावेळेला कुठला निर्णय घ्यायचा. कित्येक जण व्यायामाला जातात सकाळी, तर मला जायचं आहे का. योगासनं करतात, तर मला करायचं आहे का की मला झोपायचं आहे. पुस्तक वाचायचं आहे, लायब्ररीत जायचं आहे किंवा लायब्ररीत गेलो तर कोणतं पुस्तक वाचायला घ्यायचं आहे. असे एक ना अनेक विविध निर्णय घेताना आपल्यासमोर पेच प्रसंग उभा राहतो. साधं एखादं काम करू की नको करू, हे योग्य असेल की अयोग्य असेल, असे देखील निर्णय आपल्याला घेताना कठीण पडतं. तर हा जो निर्णय घेण्याचा प्रश्न आहे हा कशामुळे बरं उत्पन्न होतं. तर लोकमान्य या प्रकरणाच्या सुरुवातीला सांगत आहेत की पाश्चिमात्य आधिदैवत पक्ष जो आहे त्याचे विचार लोकमान्यांनी या गीता रहस्याच्या 6व्या प्रकरणात मांडले आहेत. लोकमान्य म्हणतात की मनुष्य जेव्हा एखादं कर्म करायचं ठरवतो तेव्हा यापासून मला किती सुख मिळेल किंवा किती फायदा होईल किंवा अनात्म अशा विचारात तो पडत नाही. कित्येकांना हे कर्माचे हिशोब कळत देखील नाहीत. याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती कर्म आपल्या सुखासाठीच करतो असं देखील नसतं. कारुण्य, दया, परोपकार इत्यादी ज्या स्वाभाविक वृत्ती मनुष्याच्या मनात असतात त्या त्याला एकदम एखादे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात. उदाहरणार्थ जर भिकारी दिसला तर ह्याला आपण जर काही पैसे दिले, मदभीक दिली, धर्म केला, त्याला लोकमान्यांनी म्हटलेला आहे हा शब्द, तर आपल्याला किती पाप लागेल, किती पुण्य लागेल किंवा किती कल्याण होईल आपलं, हा विचार मनात न येता एकदम कारुण्य वृत्ती जागृत होते मनुष्याच्या मनात आणि तो त्याला काही दान करून मोकळा होतो. याचप्रमाणे अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर की बाळ रडू लागलं तर आई असा विचार करते का की मला यामुळे किती पुण्य मिळणार आहे, माझा काय फायदा होणार आहे, तर ती त्याला प्रेमाने पाजते. तिच्या मनामध्ये वात्सल्य जागृत होतं आणि ती त्याला पाजते. लोकमान्य म्हणतात या ज्या उदात्त मनोवृत्ती आहेत त्या कर्मयोगशास्त्राचा पाया आहेत आणि या स्वयंभू मनोदेवता आहेत. जसं एखादा न्यायाधीश त्याच्या आसनावर बसला तर समोर जी कोणी व्यक्ती येते, केस येते, तर त्याला त्यावेळेला स्फुरण होत असतं की बाबा ह्याला मी कशा प्रकारे न्याय देणं आवश्यक आहे आणि तो काही खटला असेल तो ऐकून त्याप्रमाणे योग्य अयोग्य ह्याचा सारासार विचार करून तो निर्णय देत असतो. परंतु अशा वेळेला ही स्वयंभू न्यायदेवता त्याला मार्ग दाखवत असते की अशा प्रकारे न्याय देणं आवश्यक आहे. परंतु लोकमान्य म्हणतात की जेव्हा एखादा न्यायाधीश हे स्फुरण जुमानत नाही
तेव्हा त्याच्या हातून अन्याय घडतो. न्यायदेवतेप्रमाणेच कारुण्य, दया, परोपकार, कृतज्ञता, कर्तव्य, प्रेम, धैर्य हे सर्व जे आहेत ते स्वाभाविक मनोवृत्ती आहेत आणि यांना मनोदेवता असं म्हटलेलं आहे. या देवतांची शुद्ध स्वरूपे ही प्रत्येक व्यक्तीला माहीत असतात, परंतु लोभाने, मोहाने किंवा अशाच एखाद्या कारणाने जेव्हा मनुष्य या शुद्ध स्वरूपाकडे लक्ष देत नाही, हे जे आतून आलेलं स्फुरण आहे तिकडे लक्ष देत नाही, तर त्याला या मनोदेवता काय करणार असं त्यांनी विचारलेलं आहे गीता रहस्यमध्ये. कित्येकदा या ज्या स्वयंभू मनोवृत्ती किंवा मनोदेवता आहेत त्यांच्यामध्ये देखील ही गोष्ट करू, ह्या मार्गाने पुढे जाऊ की दुसऱ्या मार्गाने पुढे जाऊ, कारुण्य दाखवणं इथे आवश्यक आहे की न्यायाचा विचार करणं इथे आवश्यक आहे, कर्तव्य दाखवणं आवश्यक आहे, अशा प्रकारचा पेच प्रसंग पडू शकतो. जसं की गीता रहस्यमध्ये उदाहरण दिलं आहे की एखाद्या दुष्काळाच्या प्रसंगी जर अगदी मरणासन्न अवस्थेला तो मनुष्य पोहोचला आहे आणि त्या मनुष्याने कधीही अभक्ष म्हणजे जसं की एखादा ब्राह्मण आहे आणि त्याने कधीही नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी फक्त नॉनव्हेज वस्तू मांसच उपलब्ध आहे, तर अशा प्रसंगी जर शांतपणे आपण निर्णय घेतला की हे माझं धर्म पाळणं जर आहे म्हटलं तर मी आयुष्यभर खाल्लेलं नाही आहे नॉनव्हेज आणि जीव जगवायचा आहे म्हटलं तर इथे ते नॉनव्हेज खाणं आवश्यक आहे. तर लोकमान्य म्हणतात की जर आपण शांत होऊन या मनोदेवतेची साक्ष घेतली तर ही मनोदेवता अशा प्रसंगी त्या मनुष्याला तू अभक्ष भक्षण कर असंच सांगेल. कारण या ज्या स्वयंभू देवता आहेत ते जीवन आनंदी करण्यासाठी आहेत, ना की जीवनाला दुःखी करण्यासाठी आहेत. तर त्यामुळे जेव्हा आपण यांची साक्ष घेतो तेव्हा भले एखादी गोष्ट कठीण वाटेल, कारण त्या ब्राह्मण मनुष्याला ते नॉनव्हेज खाणं त्या प्रसंगी आनंद नाही आहे, त्याला अतिशय दुःखदायी आहे ते. पण जर जगायचं आहे, पुढे जायचं आहे, पुढे जाऊन आपलं कर्तव्य करायचं आहे, तर विनाकारण मरणं योग्य नव्हे, तर तू नॉनव्हेज खा असंच त्याची मनोदेवता त्याला सांगेल. इथे एक गोष्ट मात्र लोकमान्यांनी आपल्याला निक्षून सांगितलेली आहे की मनोदेवता आणि मन यामधला फरक लक्षात घ्या. राग, लोभ, द्वेष यांनी भरलेलं जे मन आहे त्याला मनोदेवता म्हटलेलं नाही आहे, तर शांतपणे चांगलं आणि वाईट यामधला फरक समजू शकणारी जी मनातली शक्ती आहे त्याला इथे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी जी आपल्याला मदत करते त्या शक्तीला इथे मनोदेवता असं म्हटलेलं आहे. या ईश्वरदत्त मनातील शक्तीला सत्सद विवेक बुद्धी असं देखील म्हणतात. कोणत्याही संशयाच्या किंवा निर्णयाच्या प्रसंगी जर शांत मनाने स्वस्थ अंतःकरणाने मनुष्य विचार करेल तर ही सत्सद विवेक रूपी देवता त्याला कधीही अंतर देणार नाही. जेम्स मार्टिन हा पाश्चात्य देशातील आधिदैवत पक्षाचा ग्रंथकार आहे आणि त्याने म्हटलं आहे की धर्म अधर्म, स्वार्थ परार्थ यामध्ये निर्णय घेताना ज्या मनोदेवतांचा विचार करावा लागतो त्यांचा क्रम याने दिलेला आहे. तर त्यातील पहिली जी गोष्ट त्याने म्हटलेली आहे ती म्हणजे नम्रतापूर्वक पूज्यभाव, दुसरी कारुण्य, तिसरी कृतज्ञता, चौथी औदार्य आणि पाचवी गोष्ट म्हणजे वात्सल्य. तर अशा क्रमाने विचार करून आपण कुठल्याही गोष्टीचा निर्णय घ्यावा असं जेम्स मार्टिनने म्हटलेलं गीता रहस्यमध्ये लोकमान्य टिळकांनी दिलेलं आहे. याबाबत थोडं स्पष्टीकरण देण्यासाठी मी मुंशी प्रेमचंद यांची पंचपरमेश्वर ही कथा तुम्हाला सांगत आहे की कशा प्रकारे हा पाश्चिमात्य आधी दैविक पंथ जो आहे त्यांचं हे म्हणणं आहे की कशा प्रकारे या मनोदेवता आपल्याला एखादा निर्णय घेण्यासाठी मदत करतात. यामध्ये अलगू चौधरी आणि जुम्मन शेख हे दोन बालपणापासूनचे मित्र दाखवलेले आहेत पंचपरमेश्वर या कथेमध्ये आणि लहानपणापासून अगदी शालेय वयापासून एकमेकांचे चांगले मित्र असतात. अगदी थोडक्यात मी ही कथा सांगत आहे. आणि मोठे झाल्यावर जेव्हा दोघांची लग्न होतात जुम्मन शेख यांनी त्याची जी मावशी असते तिची सर्व संपत्ती ती जुम्मन शेखच्या नावावर करून देते आणि त्या बदल्यात त्याने तिचा सांभाळ करावा असं त्याला ती सांगते. लिहून काही घेतलेलं नसतं कारण तो नात्यातलाच आहे, तिचा भाचा असतो सख्खा. तर ती त्याच्याकडे राहत असते आणि काही कारणाने जुम्मन शेखची पत्नी आणि त्याची मावशी यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागतात
आणि पूर्वीच्या काळी गावातील निर्णय तेथील जे पंच असत ते करत असत. पंचायत बसवून ते तो निर्णय घेत असत आणि तो सर्वांना मान्य होत असे. तर ती मावशी जी असते ती अशा प्रकारे पंचांना सांगते की माझा असा असा प्रश्न आहे, माझा भाचा मला काही उदरनिर्वाहासाठी देत नाही आहे आणि त्याची बायको मला खाण्यापिण्यावरून नेहमी घालून पाडून बोलते. माझी सर्व संपत्ती मी त्यांना दिलेली आहे, तर आता त्यांनी मला काहीतरी नियमित महिन्याला द्यावं किंवा माझी संपत्ती परत करावी. तर आपल्या बाजूने बोलण्याकरता नेहमी एक साक्षीदार उभा करायचा असतो. तर तिला विश्वास असतो की अलगू चौधरी हा कधी खोटं बोलणार नाही. ती त्याला सांगते की माझ्यासाठी साक्षीदार म्हणून तू उभा राहा. अलगू चौधरी हे करण्यासाठी तयार नसतो, कारण त्याचा जुम्मन हा त्याचा फार जवळचा मित्र असतो. अलगू चौधरीला असं वाटतं की मी जर त्या गावातील पंचांबरोबर हा निर्णय देण्यासाठी बसलो तर माझं जुम्मनबरोबर वैर होऊन जाईल. त्यासाठी तो तयार नसतो, पण मावशी ऐकायला तयार नसते आणि ती अलगूलाच उभं करते की तू निर्णय देशील तो मला मान्य आहे. आणि तेव्हा अलगू सांगतो की जुम्मनने दर महिन्याचा मावशीच्या उदरनिर्वाहाचा खर्च तिला देणं आवश्यक आहे. आणि त्या दिवसापासून अलगू आणि जुम्मन यांची मैत्री तुटते, कारण जुम्मनला खात्री असते की अलगू माझ्या बाजूने बोलेल आणि तो असं कसं बोलला माझ्या विरुद्ध, आणि त्यांनी माझ्या मावशीची बाजू घेतली, 4 लोकांसमोर माझा अपमान केला, मला फसवलं असं वाटून जुम्मन त्याच्याशी बोलत नसतो. काही काळाने असा प्रसंग येतो की अलगूने त्याची बैलाची एक छान जोडी असते ती एका व्यापाऱ्याला विकलेली असते आणि व्यापाऱ्याने त्याचे पैसे दिलेले नसतात. तर तो व्यापारी जो असतो त्या अलगूने फार प्रेमाने सांभाळलेल्या बैलांना फार त्रास देतो, त्यांच्यावरून वाटेल तेवढं ओझं सतत वाहतो आणि त्यामुळे त्यातला एक बैल मरतो. आणि अलगू जेव्हा पैसे मागायला जातो, 1-2 महिन्यांनी तो व्यापारी पैसे देणार असतो, तर तेव्हा तो म्हणतो मी पैसे देणार नाही, तुझा एक बैल हा कमजोर झालेला आहे, कमकुवत, आणि एक बैल तुझा आहे तो मेलेला आहे, तर मी काही तुला पैसे देणार नाही. तर अलगू चिडतो, कारण त्याने जेव्हा बैल विकलेले असतात तेव्हा ते पूर्ण धष्टपुष्ट असतात आणि या व्यापाऱ्याने त्यांची नीट देखभाल केलेली नसते. तर तो जो व्यापारी असतो तो पंचांकडे जातो आणि तो खटला भरतो अलगूवर. अलगू देखील जातो, दोघांचा खटला येतो पंचायत समोर. आणि तेव्हा जो व्यापारी असतो त्याला माहिती असतं की अलगू आणि जुम्मन यांचं आता शत्रुत्व झालेलं आहे, तर जुम्मन ही संधी नक्कीच सोडणार नाही आणि म्हणून तो जुम्मनला आपल्या बाजूने निर्णय देण्यासाठी त्या पंचायत समितीमध्ये त्याचं नाव घेतो की माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून जुम्मन बोलेल. तर जुम्मनला राग असतोच अलगूविषयीचा आणि आता ही ऐती संधी आलेली असते समोर की त्या व्यापाऱ्यांनी तक्रार केलेली आहे आणि तो पूर्ण केस ऐकतो ती. आणि तेव्हा तो निर्णय देताना सांगतो की तो जो व्यापारी आहे त्यांनी दोन्ही बैलांचे पूर्ण पैसे अलगूला देणं आवश्यक आहे, कारण तो जेव्हा न्याय द्यायला बसतो तेव्हा त्याला ती न्याय देवता त्याच्या अंगात जाते, स्फुरण देते त्याला. आणि त्याला कळतं की इथे बसून जेव्हा एक पंचायत बसत असते, पंचपरमेश्वर असं त्यांना म्हणत असतात गावी, की हे जे निर्णय देतील ते गावातली लोक ऐकत असतात आणि तिथे बसून आपण खोटं बोलू शकत नाही. एक कर्तव्याची भावना येते, जाणीव निर्माण होते त्याच्या मनामध्ये आणि तो न्याय जो असतो तो अलगूच्या बाजूनेच देतो आणि त्यानंतर त्याची माफी मागतो. तो त्याला कळतं की आपल्या मावशीसाठी देखील अलगूने योग्य तो न्याय दिलेला होता, कारण तिथे बसल्यावर कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा नातेवाईक नसतो. तर जे काही परमेश्वर स्फुरण देतो, खरं जे काही आहे ते मांडणं तिथे बसून आवश्यक असतं, कारण लोक आशेने आपल्याकडे बघत असतात. तर अशा प्रकारची ही गोष्ट आहे आणि त्यातून हे लक्षात येतं की जेव्हा आपल्या आतलं जे स्फुरण आहे, अशा प्रकारे ह्या भागामध्ये लोकमान्यांनी जे मत मांडलेलं आहे, अधिदैवत पक्षाचं मत हे सुरुवातीला लोकमान्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पाश्चिमात्य अधिदैवत पक्षाचं मत लोकमान्य सांगतात आणि ते आपल्या आध्यात्मिक पक्षाशी देखील फार जवळचं आहे की सत्सद विवेक बुद्धिरूपी जी मनोदेवता आपल्या मनामध्ये आहे तिचं जे स्फुरण आहे ते जर शांत मनाने आपण ऐकलं तर ते प्रत्येक मनुष्याला योग्य मार्गच दाखवेल. परंतु याविषयीचे आध्यात्मिक विचार जे आहेत ते आणखी थोडे वेगळे आहेत, थोडे अजून प्रगल्भ आहेत आणि ते पुढील भागांमध्ये लोकमान्य आपल्याला समजवणार आहेत. तर निर्णय कसा घ्यावा,
याची एक कुठेतरी सुरुवात या प्रकरणातून आपण केलेली आहे. आणि त्याची सुरुवातीची जी गोष्ट आहे ती म्हणजे शांत चित्ताने जर आपण आपली मनोदेवता आपल्याला काय सांगते आहे ते ऐकण्याकडे लक्ष द्यावं, हे अधिदैवत पक्षाचं मत आहे. याविषयीची आणखी आध्यात्मिक मत जे आहे ते आपण पुढील भागांमध्ये पाहणार आहोत. ह्या गोष्टीविषयी अधिक समजून घेणार आहोत. आणि आत्मा हा जो क्षेत्रज्ञ विचाराचा महत्त्वाचा विषय आहे त्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. लोकमान्यांच्या दृष्टिकोनाने आपण हे जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या क्षमतेप्रमाणे मी हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.